या व्हिडिओमध्ये आपण मी 10 वाक्य दिलेली आहेत, तर त्यांचं टेन्स ओळखायचं आहे तुम्हाला. वाक्य दिलेत आणि खाली त्याच्या ऑप्शन दिलेत, वेगवेगळ्या टेन्सचे नाव आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शनवाला तुम्हाला ओळखायचं आहे. तर आपण अंडरलाईन करूत फॉर्म्युला पूर्ण वाक्यांना आणि चेक करूत फॉर्म्युल्यानं की कोणता टेन्स आहे. पहिलं वाक्य बघा, शी वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. ते शी जे आहे ते सब्जेक्ट आहे, वॉक्स V1 आहे, टू स्कूल ऑब्जेक्ट आहे आणि एव्हरी डे काय कॉम्प्लिमेंट. तर यस प्लस V1 प्लस ओ जेव्हा असते तेव्हा कोणता टेन्स असते? सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑप्शनमध्ये कोणते आहे? तर बघा, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स पहिलं ऑप्शनमध्ये आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स लिहिलं नाही म्हणजे पुढे टेन्स आहेच, प्रत्येकाच्या पुढे टेन्स लिहिलेलं नाही आहे, सगळ्यांच्या पुढे टेन्स आहे. तर पहिलं ऑप्शन आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, दुसरं ऑप्शन आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ते तर नाही आहे, तिसरं ऑप्शन आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथं ऑप्शन आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर यस प्लस V1 प्लस ओ आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. शी वॉक्स टू स्कूल एव्हरी डे आणि वाक्याचा अर्थ होते शी म्हणजे ती, वॉक्स म्हणजे चालत जाते, टू स्कूल म्हणजे शाळेला, एव्हरी डे तर ती दररोज, एव्हरी डे म्हणजे दररोज, ती दररोज शाळेला चालत जाते. 2 नंबरचं वाक्य बघा, दे आर प्लेइंग फुटबॉल इन द पार्क. तर दे सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग V1 प्लस ING आहे, फुटबॉल इन द पार्क हे पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्ट आहे. तर बघा, यस प्लस हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब कोणता आहे? आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हे कोणत्या टेन्समध्ये असते? हेल्पिंग वर्ब आर आणि V1 प्लस ING. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघा, पहिलं ऑप्शन आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, नाही. दुसरं ऑप्शन आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर हेच उत्तर आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाही आहे. तिसरं वाक्य बघूत, ही सब्जेक्ट आहे आणि थांबा, दुसऱ्या वाक्याचा अर्थ सांगतो. सगळ्या वाक्यांचे अर्थ तुम्ही मराठीमध्ये लिहून आणायचा प्रयत्न करा आणि हे सगळ्या व्हिडिओमधले वाक्य लिहून घ्यायचेत, अंडरलाईन करायचेत आणि सगळे ऑप्शन लिहायचे नाही आहेत, पण जे उत्तरवाला ऑप्शन आहे ते लिहायचं आहे फक्त. 4ही ऑप्शन लिहू नका, जे उत्तरवाला ऑप्शन आहे ते लिहा. दुसऱ्या वाक्याचा अर्थ बघा, दे म्हणजे ते, आर प्लेइंग, प्लेइंग म्हणजे खेळत आहेत, फुटबॉल म्हणजे फुटबॉल, इन द पार्क, इन द पार्क म्हणजे पार्कमध्ये ते फुटबॉल खेळत आहेत, बगीचामध्ये किंवा गार्डनमध्ये ते फुटबॉल खेळत आहेत. पुढचं वाक्य आहे ही, त्याच्यानंतर हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. ही सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, फिनिश्ड V3 आहे आणि हिज होमवर्क ऑब्जेक्ट आहे. फिनिशचा अर्थ असते संपवलं, पूर्ण केलं. हिज होमवर्क हिज म्हणजे त्याचं, होमवर्क म्हणजे गृहपाठ आणि ही म्हणजे त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला, हे वाक्याचा अर्थ होते. आणि V3 आणि हॅज जर हेल्पिंग वर्ब असेल तर कोणता टेन्स असते? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत बघूत. सिम्पल प्रेझेंट टेन्स नाही आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाही आहे. पुढचं बघा, नंबर 4चं, आय हॅव बीन रीडिंग धिस बुक फॉर 2 hours. हे धिस बुक, तर हे मी अंडरलाईन केले, तुम्ही त्याच्या खाली लिहिणार आहात काय काय आहे, कोण सब्जेक्ट आहे, कोण हेल्पिंग वर्ब आहे, कोण V1 प्लस ING आहे, ते हे सगळं तुम्ही लिहिणार आहात होमवर्कमध्ये. तर हे कोणत्या टेन्सचा फॉर्म्युला आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स नाही, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही, प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. 5 नंबरचं वाक्य बघा,
शी 4 नंबरचा अर्थ सांगायचा राहिला बघा. 4 नंबरचा अर्थ बघा. आय हॅव बीन रीडिंग. आय म्हणजे मी, रीडिंग म्हणजे वाचत आहे. धिस बुक, धिस म्हणजे हे, बुक म्हणजे पुस्तक, मी हे पुस्तक वाचत आहे. फॉर 2 hours, 2 hours म्हणजे 2 घंटे झालं मी हे पुस्तक वाचत आहे. मराठीतले पण अर्थ लिहून आणायचेत. शी विजिटेड हर ग्रँडपॅरेंट्स लास्ट वीकेंड. तर बघा, शी एक शब्द आहे, विजिटेड एक आहे, आणि हर ग्रँडपॅरेंट्स काहीतरी आहे, आणि लास्ट वीकेंड हे काहीतरी आहे. हे सगळं तुम्ही अंडरलाईन करून आणायचं आहे. कोण सब्जेक्ट आहे, कोण वर्ब आहे, कोण ऑब्जेक्ट आहे, कोण कॉम्प्लिमेंट आहे, सगळं अंडरलाईन करून आणायचं. हे होमवर्क आहे. आणि बघा, विजिटेड आहे असल्यामुळं सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्स. तर सिम्पल पास्ट टेन्स पहिलंच ऑप्शन आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स नाही, कारण याच्यामध्ये वॉज येते. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज किंवा वेअर इथं नाही आहे. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड येते, जे की इथं नाही आहे. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅड पण येते, आणि V1 + ing वगैरे येते, ते नाही आहे इथं. म्हणून हे सिम्पल पास्ट टेन्स आहे. वाक्याचा अर्थ सांगतो. शी म्हणजे तिने, विजिटेड म्हणजे विजिट म्हणजे भेट दिली, हर ग्रँडपॅरेंट्स म्हणजे तिच्या ग्रँडपॅरेंट्सचा अर्थ असते आजी आजोबा. तिने तिच्या आजी आजोबांना भेट दिली. लास्ट वीकेंड, लास्ट वीकेंड म्हणजे मागच्या आठवड्यात. वीकेंड म्हणजे आठवड्याचा शेवटचा, शनिवार रविवारला वीकेंड म्हणतात. लास्ट म्हणजे शेवटचा. दे सब्जेक्ट आहे, वेअर हेल्पिंग वर्ब आहे, वॉचिंग V1 + ing आहे, अ मूवी ऑब्जेक्ट आहे, वेन आय कॉल्ड हे कॉम्प्लिमेंट आहे. दे म्हणजे ते, वेअर वॉचिंग, वॉचिंग म्हणजे पाहत होते, अ मूवी, मूवी म्हणजे पिक्चर पाहत होते, वेन आय कॉल्ड, वेन म्हणजे जेव्हा, आय म्हणजे मी, कॉल्ड म्हणजे कॉल केला त्यांना, मी जेव्हा त्यांना फोन लावला होता तेव्हा ते पिक्चर म्हणजेच मूवी पाहत होते. पास्ट टेन्समधलं आहे. तर हे आहे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब पण आहे, आणि V1 + ing आहे, आणि हेल्पिंग वर्ब वेअर आहे. ते आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ऑप्शन नंबर 2. पुढचं बघा, 7 नंबरचं. ही सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, लेफ्ट V3 आहे, बिफोर आय अराइव्ड एवढा ऑब्जेक्ट आहे. ही म्हणजे त्याने, लेफ्ट म्हणजे निघून गेला, निघून जाणे, बिफोर म्हणजे आधी, आय म्हणजे मी, अराइव्ह म्हणजे येण्याच्या, मी येण्याच्या आधीच तो निघून गेला, मी येण्याच्या आधीच तो निघून गेला, असं वाक्याचा अर्थ आहे. हॅड आणि V3 असल्यामुळे हे आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. ऑप्शन नंबर 3. टेन्स लिहिलेलं नाही, सगळ्यांच्या नावापुढे टेन्स आहे ऑप्शनमध्ये. पुढचं वाक्य बघा, 8 नंबरचं. शी सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, बीनच आहे, वर्किंग V1 + ing आहे, देअर ऑब्जेक्ट आहे, फॉर 5 years बिफोर शी मूव ऑब्जेक्ट. तर शी हॅड बीन वर्किंग, वर्किंग म्हणजे काम करत आहे, देअर म्हणजे तिथे, शी म्हणजे ती तेथे काम करत आहे. फॉर 5 years म्हणजे 5 वर्ष झालं ती तिथे काम करत आहे. बिफोर शी मूव म्हणजे लाईक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणे, त्याला मूव म्हणतात. तर ती इथून निघून जाण्याच्या आधी तिथे 5 वर्ष झालं तिनं काम करत होती. तिथून निघून जाण्याच्या आधी ती 5 वर्ष झालं तिथे काम करत होती, असा वाक्याचा अर्थ आहे. तर हेल्पिंग वर्ब पण आहे, बीन पण आहे, V1 + ing आहे, आणि हेल्पिंग वर्ब हॅड आहे. ते वाक्य आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. 9 नंबरचं बघा. आय विल ट्रॅव्हल टू जापान नेक्स्ट इयर. आय म्हणजे मी,
ट्रॅव्हल, आय विल ट्रॅव्हल, ट्रॅव्हल म्हणजे जाईल मी फिरायला. टू जापान, फिरायला जाईल मी जापानला. नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयर म्हणजे पुढल्या वर्षी, पुढील वर्षी मी जापानला फिरायला जाणार आहे किंवा जापानला प्रवास करायला जाणार आहे. सिम्पल फ्युचर टेन्स आहे कारण विल आहे आणि V1 आहे, तर सिम्पल फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स वाक्य आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स नाही कारण ING लागलेलं नाही आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स नाही आहे कारण हॅव वगैरे नाही आहे. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण नाही, V1 + ING पण नाही आहे इथं. 10 नंबरचं शेवटचं वाक्य बघा. दे विल हेल्पिंग वर्ब, हॅव, हॅव तर हॅव आहे, बीन तर बीन आहे, लिव्हिंग V1 + ING आहे, हिअर ऑब्जेक्ट आहे, फॉर 10 years बाय नेक्स्ट मंथ, हे एवढं कॉम्प्लिमेंट आहे. दे म्हणजे ते, विल हॅव बीन लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे राहत आहेत, लिव्हिंग म्हणजे राहत आहेत, हिअर म्हणजे इथे, ते इथे राहत आहेत. फॉर 10 years, 10 years म्हणजे 10 वर्ष झालं ते इथं राहत आहेत. बाय नेक्स्ट मंथ, नेक्स्ट मंथ म्हणजे पुढल्या महिन्यात त्यांना 10 वर्ष होणार आहेत इथं राहून. बाय नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्यांना 10 वर्ष इथं कंप्लीट होणार आहेत, असा वाक्याचा अर्थ आहे. वाक्य आहे विल पण आहे, हॅव बीन, लिव्हिंग पण आहे, तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे वाक्य. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि आता मी खाली 10 वाक्य तुम्हाला होमवर्कसाठी पण दिलेले आहेत, ते पण सगळे लिहून घ्या. आणि ऑप्शन लिहून घ्यायची गरज नाही त्यांच्यामधली, फक्त वाक्य लिहून घ्या आणि अंडरलाईन करून त्याचं उत्तर लिहून टाका. लिहून घ्या हे वाक्य. शी इज स्टडीइंग फॉर हर एक्झाम्स राईट नाव. पूर्ण वाक्य लिहून घ्या, ऑप्शन लिहू नका. दे हॅव लिव्ड इन धिस सिटी फॉर 10 years. I have been learning Spanish for 6 months. He wrote a letter to his friends yesterday. We were eating dinner when the phone rang. She had finished her project before the deadline. They had been traveling for hours before they reached the hotel. I will be attending the conference next week. By the end of this year, she will have completed her degree. They will have been working on this project for 2 years. बाय नेक्स्ट मंथ. तर सगळ्या शब्दांचे मी उच्चार करून दाखवलेले आहेत. हे सगळे वाक्य लिहा, बरोबर अंडरलाईन करा आणि टेन्स ओळखायचा प्रयत्न करा. ऑप्शन लिहायची काही गरज नाही आहे.